नमस्कार, मी कृपा सपकाळ. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजच्या टॉप 10 घडामोडी. कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याची पुण्यात भरदुपारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. शरद मोहोळ याच्या लग्नाच्या वाढदिवशी घराजवळ कोथरूडच्या सुतारदरा भागात त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. गोळीबारानंतर मोहोळला लगेचच जवळच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला ससून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. अजूनपर्यंत पुणे पोलिसांनी शरद मोहोळ खून प्रकरणातील 8 आरोपींना सातारा जिल्ह्यातील शिरवळजवळ शस्त्रांसह अटक केली आहे. शरद मोहोळ याच्यावर त्याच्यासोबत असलेल्या साहिल उर्फ मुन्ना संतोष कोळेकर आणि त्याच्या इतर साथीदारांनी गोळीबार केल्याचं पोलिसांनी सांगितलंय. या प्रकरणी पोलीस मुन्ना कोळेकर आणि इतर हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. दुसरीकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शरद मोहोळ याच्यावर त्याच्या साथीदाराने हल्ला केल्याची प्रतिक्रिया दिली आहे. धक्कादायक म्हणजे शरद मोहोळचा खून करणारा मुन्ना कोळेकर महिन्याभरापासून शरद मोहोळकडेच काम करत होता. कुठलाही गँगवर या ठिकाणी होणार नाही. कुख्यात गुंड्याची हत्या त्यांच्याच साथीदाराने त्या ठिकाणी केलेली आहे आणि कुख्यात गुंड कोणी असो त्याचा बंदोबस्तच या शासनामध्ये केला जातो. त्याच्यामुळे अशा प्रकारचा कुठल्याही गँगवर करण्याची कोणी हिंमत करणार नाही. महाराष्ट्रातला बहुप्रतीक्षित मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी स्मृती न्हावाशिवा अटल सेतू बांधून पूर्ण झालाय. येत्या 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या अटल सेतूचं उद्घाटन केलं जाणार आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या महामार्गाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र साहेबांच्या शुभ हस्ते होणार आहे आणि म्हणून तिथून प्रधानमंत्री महोदय उतरतील आपल्या तिथून संपूर्णपणे रूटवर आम्ही पाहतोय की रस्ते असतील, आजूबाजूच्या भिंती असतील, मेडियन आहे आणि त्याचबरोबर हा आपला शिर्डी न्हावाशिवा ट्रान्स जो आहे हा जो आहे त्याच्यामध्ये देखील पूर्ण काम कंप्लीट झालंय आणि त्याची पाहणी आज आपण करतोय. खरं म्हणजे हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प फार मोठा दिलासा देणारा मुंबईकरांना नाही तर मुंबई आणि नवी मुंबई आणि रायगड हा रायगड जिल्हा इथे लँड आणि देशातला हा सगळ्यात लांबीचा 22 किलोमीटर लांबीचा समुद्रावरचा बीच आहे, ब्रिज आहे आणि याला आता जो पर्यायी रस्ता आहे जवळपास 1.5 ते 2 तास अंतर कापायला लागतं. यामुळे 15 मिनिटांमध्ये शिवडीचा माणूस थेट रायगडमध्ये जाईल आणि तिथून मुंबई पुणे एक्सप्रेसला कनेक्ट होईल, तिथून मुंबई गोवा हायवेला कनेक्ट होईल. त्याचबरोबर वसई विरार मल्टी मॉडेल कॉरिडॉर जो आहे अलिबाग त्याला कनेक्ट होईल. अशा प्रकारचा हा मोठा प्रकल्प आहे. मोदी आहेत तर गॅरंटी आहे. अब की बार मोदी सरकार 400 पार असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलंय. त्यांचं लखलाभ होऊ दे. आम्ही आमचं काम करू. आमच्याकडे मोदी साहेब आहेत आणि गेल्या 9 वर्षात मोदी साहेबांनी जे काम केलेलं आहे ते 50-60 वर्षात करू शकले नाहीत, ते मोदी साहेबांनी केले. 4 राज्यामध्ये तुम्ही बघितलं मोदी गॅरंटीच चालली, इतर गॅरंटीला ऍक्सेप्ट नाही केलं. खोटं आश्वासन देऊन खोटी गॅरंटी देऊन फसवणारे लोकांनी पाहिले. म्हणून राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये पार पाडवे केले आणि म्हणून मोदी गॅरंटी चालली. आता लोकांनी त्यांना गॅरंटी दिली मोदींना की यावेळी 2024ला अब की बार मोदी सरकार 400 पार असं हा कोण म्हणतोय? जनता म्हणते आणि जनतेने आता त्यांना गॅरंटी दिली. रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो या कंपन्यांच्या 6 ठिकाणच्या कार्यालयावर एकाच वेळी छापेमारी करण्यात आली आहे. सकाळी 8 वाजता ही छापेमारी करण्यात आली. 9 तासापेक्षा जास्त वेळ ईडीचे अधिकारी कंपनीत झाडाझडती घेत होते. पुणे, बारामती, पिंपरी आणि संभाजीनगर सहित 6 ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र शिखर बँक घोटाळा प्रकरणी ईडीने ही छापेमारी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. परंतु रोहित पवार सध्या भारतात नाहीत, ते अबुधाबीत आहेत अशी माहिती मिळाली आहे.
7 जानेवारीला कर्जत येथील पोलीस ग्राउंड मैदानावर शिवसेनेची भव्य जाहीर सभा होणार असून या सभेला कर्जत खालापूर मतदारसंघातील शिवसैनिकांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार महेंद्र थोरवे यांनी केले आहे। तसेच 7 जानेवारीला कर्जत आणि खोपोलीत विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती आमदार महेंद्र थोरवे यांनी दिली आहे। तर 800 कोटी रुपयाचा निधी आतापर्यंत मतदारसंघामध्ये आपण आणलेला आहे। त्यामुळे तरीसुद्धा या मतदारसंघामध्ये जी कामे आता प्रलंबित आहेत या संदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि ते जाहीरपणे त्यांच्या भाषणात ते सांगतील की जी कामे आता व्हायला पाहिजे। म्हणजे मी प्रामुख्याने त्यांना सांगितलेलं आहे की पेन अर्बन बँकेचा विषय आहे, हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे। या संदर्भात मुख्यमंत्री आरक्षणाचा विषय संपला की दारूवाल्यांच्याच मागे लागतो असं म्हणत तुम्ही मला पिणाऱ्यांच्या याद्या आणून द्या, मी त्यांचा कार्यक्रमच करतो असं मनोज जरांगे पाटील आपल्या भाषणात बोलताना म्हटले। गोदाकाठच्या 123 गावांच्या गाठीभेटी दौऱ्यानिमित्त ते आज घनसावंगी तालुक्यातील भोगगाव येथे आले असता ते बोलत होते। रात्रीचे 9 वाजले की मी माझा हात कोणाच्या हातात देत नाही, मला भीतीच वाटते असं यावेळी बोलताना जरांगे म्हणाले। मी आता 9च्या पुढे हातात देत नाही बाबा, माफ करू कोणाचं, मला दिवस वाटतं 9च्या पुढे हातात देत हातात हात दिला हात सोडित नाही ते, मी इकडे ओढीत होते मला तिकडे ओढीत 7-8 फोटो काढायचे झाले तरी म्हणून आता बस करणार सोडणार ते म्हणत नव्हते, थांब ना तुला का दमले का काय एक काढून देणार आणखी, म्हणजे माझ्या फोटो मलाच घोडे जायचो 9च्या पुढे तर फुल टेन्शन येतो बाबा मला यांचं। त्याच्यात आरक्षणाचा विषय संपला ना, दारूवाल्याच मागं सुरू करतो मी आता, थांबा तुम्ही मला फक्त या द्या म्हणजे कोण पिते, मी कार्यक्रमच करतो त्यांचा, फिरून पितच नाही ते प्याच्या टायमात त्याचं मनेच जाऊन घालून बसतो मी तिथं, तेव्हा कसं ओढी तू बघतच मी फिरून पितच नाही पाहिजे आयुष्यात। उदगीर शहरात मराठा भवन व्हावे ही उदगीर जळकोट देवणी तालुक्यातील मराठा समाजाची फार जुनी मागणी होती। अखेर कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांच्या प्रयत्नाने उदगीर शहरात मराठा भवन बांधकामासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिल्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजाने फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवून जल्लोष करून कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांचे अभिनंदन केले आहे। संभाजी महाराज की जय जिजाऊ, जय जिजाऊ। दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून परिचित असलेली माळेगावची प्रसिद्ध पशुयात्रा 10 ते 14 जानेवारी दरम्यान होणार आहे। या यात्रेत देशभरातील पशुप्रेमी आपले पशु घेऊन सहभाग नोंदवतात। या यात्रेत करोडो रुपयांची उलाढाल होत असून यातून किरकोळ व्यापाराच्या उत्पन्नात वाढ होतीये। या यात्रेची संपूर्ण तयारी नांदेड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे। माळेगाव यात्रा 10 ते 14 जानेवारी माळेगाव तालुका लोहार जिल्हा नांदेडला भरणार आहे आणि नांदेडची दक्षिण भारताची सर्वात मोठी यात्रा आहे। 3 ते 4 राज्याचे लोक माळेगाव यात्रेला येतात आणि श्री खंडोबाचे दर्शन करतात। यावर्षी जिल्हा परिषदेने त्याच्या नियोजनासाठी 6 महिन्यात प्रयत्न केलेला आहे, मेहनत केलेली आहे। त्याच्यामध्ये नवीन काही गोष्टी केल्या आपण, पशुप्रदर्शनाचं जे फील्ड होतं त्याला नवीन केलो, डस्टबिन लावलो, आपण तिथे घाटाचं नियोजन केलं, पाईपलाईनची दुरुस्ती केली, नवीन टाकलो, स्वच्छतावर बळ दिलं की प्लास्टिक मुक्त आव्हान दिलं, कारण की जनावर येतात माळेगाव यात्रेला। तर माझं सर्व नांदेडकरांना आव्हान आहे की तुम्ही तुमची यात्रा आहे, एक इतिहास आहे त्या यात्रेचा, तर तुम्ही जावा आणि इथे दर्शन पण करा आणि थोडंसं बाकी आमचे स्टॉल वगैरे येणार त्याचा लाभ पण घ्या। काही दिवसांपूर्वी भारतीय जहाजाचे समुद्री चाच्याकडून अपहरण करण्यात आलं होतं, परंतु त्यांना सोडवण्यासाठी भारतीय नौदलाची युद्धनौका INS चेन्नई काही वेळापूर्वी अपहरण झालेल्या जहाजाजवळ पोहोचली। भारतीय कमांडो अपहरण झालेल्या जहाजात चढले आणि ऑपरेशन यशस्वी केले। नौदलाचे हेलिकॉप्टरही अपहरण झालेल्या जहाजावर लक्ष ठेवून होते, मात्र जहाजावरील सर्व 21 क्रू सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले। तरी मार्कोसला जहाजावर कोणतेही समुद्री चाचे आढळले नाहीत।
बचावलेल्या क्रूने माहिती दिली आहे की अपहरणाच्या प्रयत्नादरम्यान समुद्री चाच्यांनी जहाजावर गोळीबार केला होता. धन्यवाद.